नमस्कार, मी कल्याणी वाघमोडी, क्रांती सेना अध्यक्ष। आज प्रशासकीय भवन बारामती येथे प्रांताधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं। तर ते निवेदन या संदर्भात होतं की 29 जुलै 2014 रोजी शारदा प्रांगण बारामती येथे त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आजचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे लेखी आश्वासन धनगर समाजाला दिलं होतं की अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करू, ते आज तागायत 11 वर्ष झालं नाही। त्यामुळं धनगर समाजाच्या बाबतीत असलेलं फसवं धोरण हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही दिसून आलं आणि भाजप सेनेच्या काळातही दिसून आलं। 11 वर्ष पूर्ण झाले तरी देवेंद्र फडणवीस यांना हे शब्द आपला पाळता आलेला नाही। त्यामुळे धनगर समाजाचा रोष हा वेळोवेळी वाढत आहे। मोर्चे आंदोलने करून देखील जर गेंड्याचं कातडं असलेल्या सरकारला जाग येत नसेल तर कुठेतरी विश्वासघात दिन म्हणून हा 29 जुलैला आम्ही दरवर्षी साजराही करत असतो। आणि विश्वासघात केल्यामुळे आज धनगर समाजामध्ये जो रोष वाढलेला आहे, मला सांगायला वाटतं की 1881 पासून म्हणजे ब्रिटिश कालीन आणि स्वातंत्र्यापूर्वी पासून धनगर समाज ही अनुसूचित जमातीत आहे हे उल्लेखनीय नमूद केलेलं आहे। तसेच 1950 CO 22 याच्यानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लोकसभेमध्ये जे बिल पास केलेलं आहे त्यामध्ये धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असताना देखील आज केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जाणीवपूर्वक धनगर समाजाला या योजनांपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे। 8 जानेवारी 2003 रोजी बिहार, झारखंड, ओरिसा या राज्यात जर स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करून जर तिथे धनगर समाज हा अनुसूचित जमातीत केला गेलेला आहे आणि ते नमूद केलेलं आहे, तरी देखील राज्य सरकार तसा अहवाल केंद्राकडे पाठवत नाही आणि हे कुठंतरी साशंक निर्माण करणारं आहे। त्यामुळे धनगर समाजाच्या बाबतीत वंचित ठेवण्याचं हे पाप केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे असं मला वाटतं। त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। तसेच केंद्र सरकारने 1968 साली प्रसिद्ध केलेल्या बिब्लिओग्राफी ऑन SC आणि ST मार्जिनल ट्राइब्स याच्यामध्ये 294 पृष्ठामध्ये धनगर जमाती अनुसूचित जमातीत असलेले नमूद केलेलं आहे। तसेच 1982 साली सुद्धा याच ग्रंथाच्या आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, परंतु त्याची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही, हे नमूद करावंसं वाटतं। तर 13 सप्टेंबर 1956 लोकसभा बिल यानुसार राज्य शासनाने एक शिफारस घटना दुरुस्तीचा एक अध्यादेश केंद्राला पाठवणं गरजेचं होतं, परंतु ते पाठवलं गेलं नाही। याच पद्धतीने 1978 साली असा एक अहवाल केंद्राला पाठवण्यात आला होता, परंतु तो 1981 साली केंद्र सरकारकडून विचारणा केली, त्यावेळेस राज्य सरकारने त्या कालावधीमध्ये त्यांना तो दुरुस्तीचा अहवाल पाठवलेला नाही। त्यामुळे राज्य सरकारने जी मोठी घोडचूक धनगर समाजाच्या बाबतीत केलेली आहे, त्यामुळे आता तरी 13 सप्टेंबर 1956च्या लोकसभा बिल प्रमाणे धनगर समाजाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी तो घटनेचा अध्यादेश आणि दुरुस्तीचा अध्यादेश स्पेलिंग मिस्टेक्स दुरुस्त करून तो केंद्राला पाठवावा, ही माफक अपेक्षा धनगर समाजाची आज सरकारकडून आहे।